तर तू कधीपासून आखणी करतोय? आखणी करत आहे मला 14 वर्ष झाले. तर तू पॅशन मधून आखणी करायला स्टार्ट केलेलंस की असंच काय? नाही, मला खूप आवड आहे. आवड होती म्हणून शिकलो मी. तर पहिली तू आखणी कुठच्या म्हणजे तुझ्या कुठच्या वयात तू केलेलीस? पहिली आखणी मी केलेली 10 वर्ष त्याच्यामध्ये. चांगला एक्सपिरियन्स. पहिला मी लोकांना बघून बघून शिकायचो, म्हणजे बघायचो लोकांना कसे करतात ते लोक, आणि लोक बोलायचे की तू नाही कर सकता, तरी पण मी काय आपला हॉप तोडला नाही. मी करत राहिलो आणि आज ही पोझिशन आली की मी पूर्ण आखणी शिकलो. लोकांना आवडते माझी आखणी आता. तर तू असे म्हणजे एवढे 10 वर्ष तुझा एक्सपिरियन्स आहे, तर तू असे किती मूर्त्यांचं तू आखणी केली आहेस आतापर्यंत? मी नाही बोलून आजपर्यंत ना 3-4 हजार मूर्त्या केल्या असणार. इयरली काउंट काय असेल तरी तुझा अंदाज? इयरली एका कारखान्यामध्ये 200-300 मूर्त्या असतात. असे माझे 4 कारखाने असतात. तर तुम्ही विचार करा आता. असे मला खूप जण भेटले. नाव नाही घेणार मी, पण जे लोक बोलायचे मला, अरे ये तेरे बस की बात नहीं है, तू नहीं सीख सकता, जा उधर पे मूर्ति घस, ये सब काम मत कर, ये सब काम पे ध्यान मत दे. तरी पण मला एक आवड होती. मी लांबून त्यांना बघायचो. एक मूर्ती होती कच्ची, ती घरी घेऊन गेलेलो. त्याच्यावरती मी दररोज प्रॅक्टिस करायचो. त्याला आखणी करायचो, परत त्याला मी वाईट मारायचो, परत आखणी करायचो. हे सर्व करून करून मी आज हे सर्व कामं शिकलो आहे. आणि जे लोक होते ना, ते लोक आज माझ्या पाठीमागे उभे राहून माझी आखणी बघतात. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. ही देवाने दिलेली भेट आहे मला. देवाला एवढ्या लोकांमध्ये देवाने मला ती कला दिली, म्हणजे काहीतरी होतं माझ्यामध्ये. तर हे पैशासाठी तर नाही करत मी, पण पैसे नाही घेतलं तरी पण माझा कसं काय पुढे म्हणजे घर वगैरे चालणार, बरोबर ना. तर मी ते सर्व गोष्टी बघून कामं करतो. आणि अजून एक विचारतो तुला, ही मूर्ती कुठची आहे हे विचारायचंच राहिलं. ही मूर्ती आहे विष्णू अवतार. आणि कुठच्या मंडळाची आहे? ही आहे फादरवाडीचा महाराजा. नाला सुपारमध्ये फादरवाडीचा नाला महाराजा. अच्छा. सर्वप्रथम हरवर्षीप्रमाणे आपण या वर्षी सुद्धा कारखान्यात आम्ही एक व्लॉग बनवायला आलोय. तर आमची प्रथमच सुरुवात आहे यूट्यूबचे. तर सो मी एक क्वेश्चन करेन. आज आपल्या आई चंडिका कला केंद्र कारखान्यात आज फादरवाडीचा महाराजा मंडळ हरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी ते आपल्याकडे मूर्तीचं एक आयोजन त्यांच्या माइंडनुसार ते घेऊन आलेत, काहीतरी थिंकिंग. ती मूर्ती घडवतोय आज इकडे आपण. प्रश्न विचारेन की तुमचा ह्या कारखान्यातला किती वर्षाचा एक अनुभव आहे आणि इथे कसं तुम्ही काय ट्रस्ट काय विश्वास ठेवून इथे मूर्ती घडवायला यांच्या हातात देता. तर दादा मी तुम्हाला विचारेन, सर्वप्रथम तुमचं नाव ओळख. माझं नाव धनंजय लक्ष्मण मोहिते. मी फादरवाडी महाराजाचा संस्थापक आहे. तसेच आमचे खालिद शेख हे अध्यक्ष आहेत आणि राजेश कवडे हे आमचे उपाध्यक्ष आहेत. राहिला प्रश्न या आई चंडिका कला केंद्राचा, तर इथे खरंच एक विविध रूपाचे गणपती इथे आपल्याला बघायला मिळतात. त्यांची मेहनत बघायला मिळते. आणि आमचं मंडळाचं एक असं मोटिव्ह आहे की प्रत्येक वर्षी आम्हाला काहीतरी नवीनपणा आमच्यामध्ये आलं पाहिजे. कारण आमच्या मंडळाला 4 वर्ष झालेली आहेत. तर प्रत्येक वर्षी आमचं मंडळ काही ना काही नवीन केलं जातं. म्हणजे मागच्या वर्षी आमचं शंकराचं रूप होतं, आता या वर्षी आमचं विष्णुदेवाचं रूप आहे. तर त्याप्रमाणे आम्ही काही नवीन करत आमचं हे असतं की काही ना काही नवीन आपलं आलं पाहिजे मंडळातर्फे. आणि आमच्या मंडळामध्ये सगळ्यात जास्त
युथ खूप जास्त आहे, युवा युवा खूप युवा जास्त आहेत. पिढी. त्यांना जास्त जोश असतो की आपण काय चांगलं करावं. नवीन नवीन गोष्टी. मग तुम्ही काय सांगाल या कारखान्याबद्दल आणि त्यांचे कामाबद्दल काय सांगाल? नितीन गोरिवले हे मालक आहेत, मूर्तिकार आहेत ह्या कारखान्याचे, नितीन जे लास्ट 13 वर्ष इथे मूर्ती घडवतात आपल्या नालासोपाऱ्यामध्ये. मोठ्या मोठ्या त्यांच्याकडे गुजरात पासून मूर्त्या येतात बनवायसाठी. तर काय सांगाल त्यांच्याबद्दल, त्यांच्या कामाबद्दल? नितीन गोरिवले हे सर्वप्रथम कारखान्याचे ते नक्की मालक असतील, पण ते आमचे चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यावर आमचा पूर्ण मंडळाचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा आम्ही त्यांना एक संकल्पना दिली की आम्हाला अशी मूर्ती आम्हाला पाहिजे, तर ते तेवढंच बोलला, दादा तू आमच्यावर सोड, आम्ही आमच्या परीने करून देऊ आणि आमच्या परीने आम्ही बेस्ट करून देऊ. आणि आतापर्यंत आम्ही जे बघतोय तर ते त्यांनी बेस्ट पेक्षा चांगलं दिलेलं आहे. तर कुठेतरी आमचं मंडळ पण समाधानी आहे. आम्ही वारंवार इकडे येतो, बाबा कसं काय होईल कसं काय होईल, पण त्यांनी आमचं ही जी चिंता आहे बाप्पाबद्दल त्यांनी पूर्ण आमची चिंता काढून टाकलेली आहे. आणि तुमच्या युट्यूबला मला तुम्ही सांगा की तुम्ही युट्यूबला तुम्ही आता सुरुवात केली आहे, तर आमच्या मंडळातर्फे तुमचे खरंच मनापासून आभार. थँक्यू दादा. ब्लॉग्स तुम्ही करतायत, तुम्हाला चांगलं सबस्क्रायबर मिळेल आणि आम्ही नक्कीच आमचं मंडळ तुम्हाला Thank you. सबस्क्राईब करेल. आम्हाला सांगा, तुमची लिंक आम्हाला द्या, त्याप्रमाणे नक्कीच नक्की आम्ही करू. नक्कीच. या युट्यूबचे संस्थापक बोलार ज्यांनी चालू केलं ते प्रवीण पुजारी, जसे करून ते आता आपले व्हिडिओ काढतायत. तर त्यांची एक हेल्प म्हणून मी हे काम करत होतो, तुम्हाला प्रश्न विचारायचं काम करत होतो. थँक्यू दादा, नमस्कार. थँक्यू सो मच. थँक्यू. हाय गाई, नमस्कार. आपण यूट्यूब चॅनलवर ट्रॅव्हल विथ प्रवीण या यूट्यूब चॅनलवरती एक आपल्या नावाजलेलं आई चंडिका कला केंद्र त्यांचे अध्यक्ष बोललात तर नितीन गोरिवले हे नावाजलेले मूर्तिकार आहेत आपल्या नालासोपाऱ्यातील. तर आपण त्यांच्या वडिलांची एक भेट घेतोय त्यांच्या कारखान्याबद्दल आपण माहिती घेण्यासाठी. कारखाना बराच जुना आहे आणि इथे पाहायला गेलात तर बऱ्याच मूर्त्या घडवल्या जातात काही वर्षांपासून. सो मी त्यांना 2-3 माझे प्रश्न विचारेन. काका, तुम्ही आपल्या कारखान्याला आई चंडिका कला केंद्र कारखान्याला किती वर्ष झाली? जवळजवळ आमच्या कारखान्याला 12 ते 13 वर्ष झाली. तर कारखान्यामध्ये तुम्हाला म्हणजे आता नक्कीच आपण कुठल्या पण मराठी माणूस बोलल्यावरती आपण कुठलाही बिझनेस या कुठलाही काम चालू करताना आपल्याला काही अडथळे येतात. तर तुम्ही कुठल्या अडथळ्यातून कसं हे निर्माण केलं, एवढा मोठा कारखाना आज आपला नावाजलेला, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? सुरुवातीला आम्ही 50 ते 100 मूर्त्यापासून हा व्यवसाय सुरू केला. हळूहळू व्यवसाय आमचा वाढत गेला आणि आज आम्ही जवळजवळ 15 फुटापर्यंत मूर्त्या बनवतो. आता आमच्याकडे जवळजवळ 400 ते 450 मूर्तींचं बुकिंग आहे. सोबत आम्ही दशामा, दुर्गामाता वगैरे यांच्या पण मूर्त्या तयार करतो. आणि साधारण आपले गणपती जयपूर, नंतर दमण इत्यादी ठिकाणी जातात. त्याच्यामुळे आणि लोकांचा भरपूर प्रतिसाद आपल्याला मिळत आहे काही वर्षांपासून. आणि आता धंद्यावरती व्यवस्थित दम बसलेला आहे. माझा मुलगा नितीन हा या कारखान्यासाठी विशेष मेहनत घेतो. त्याचे काही सहकारी आम्हाला सोडून गेले. त्याने स्वतःचा व्यवसाय वगैरे काय चालू केला, पण आम्ही कुठल्याही परिस्थितीत न डगमगता हा कारखाना तसाच जिद्दीने पुढे चालू ठेवला आहे. आणि जे आमचे काही सहकारी आहेत, माझा मित्र अक्षय रिकामे, एक आमचा अनिकेत करून मुलगा आहे, नंतर असे आमचे बोलायला गेले तर आपल्याकडे युवा मंडळ, युवा साथीदार म्हणून पोरं असल्यामुळे, यांचा हातभार असल्यामुळे आपल्याला या व्यवसाय तुम्हाला करायला भाग पडतोय चांगल्या पद्धतीने. तसेच हर वर्षीचा आपल्याकडे किती मूर्त्या बुक होतात, कितीचा काउंट असतो? साधारण एक
400 ते 450 मूर्त्या आपल्याकडे होतात. आणि ह्या कालावधी काय असतो, म्हणजे किती कोणत्या महिन्यापासून किती महिने लागतात या कामासाठी वगैरे? साधारण ह्या कामासाठी आपल्याला यावर्षी कसे गणपती लवकर आले म्हणून आपल्याला साधारण मे महिन्यापासून या कामाची सुरुवात करावी लागते. आणि ह्यासाठी महानगरपालिकेच्या रितसर परवानग्या वगैरे हा सगळा प्रकार असतो, त्याच्यामध्ये वेळ जातो. आणि त्यामुळे आपल्याला हा कारखाना जवळजवळ 3 महिन्या अगोदर सुरू करावा लागतो. ओके. 3 महिन्यात आपला हा पूर्ण कारभार व्यवसायाचा जो भार आहे तर आपण हा ओलांडून आपण चांगल्या चांगल्या मूर्त्या घडवतायत. आज नावाजलेला आम्ही ऐकल्याप्रमाणे गुजरात, जयपूरवरनं मूर्त्या येत आहेत या कारखान्यात, तर खूपच चांगली बाब आहे. आपल्या नालासोपारातील एका कारखान्यात हे होत असेल तर आपल्यासाठी एक मोठा अभिमानाचा भाग आहे. तर तुम्हाला पण असं वाटत असेल की माझा मुलगा अजून काहीतरी करावा, हे नक्कीच आपल्या एका वडिला म्हणून आपल्या मुलाच्या पाठी एक पाठिंबा म्हणून तुम्ही इथे नेहमी असतात. इथेच तुम्ही असतात. हो. सो चांगली गोष्ट आहे ही आपल्यासाठी. आणि तुम्ही काय सांगाल, म्हणजे व्यवसाय बद्दल एक कुणाला तरी एक हे द्यायचे असेल, एक लाईन म्हणून या एक पाठिंबा म्हणून तुम्ही काय सांगाल एका गोष्टीबद्दल? व्यवसाय करा तर त्याच्याबद्दल एक काय सांगाल? मी खास मराठी मुलांना एक संदेश देईन. हा धंदा जरी 3 ते 4 महिन्याचा असला तरी याच्यामध्ये तुम्हाला पुढे जाण्यासाठी भरपूर वाव आहे. कारण सोबत ह्याच्याबरोबर यापूर्वी दशमा नावाच्या एक देव्या येतात गुजराती लोकांच्या, नंतर हा गणपती येतो, त्याच्यानंतर दुर्गा नवरात्री उत्सव येतो आणि आणखीन 2 महिन्याने परत मागे गणेशोत्सव येतो. त्याच्यामुळे एखादा मराठी मुलगा जर ह्या धंद्यामध्ये गेला तर त्याला वर्षभराचं रोलिंग त्याचं चालू शकतं, त्याला फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे मराठी युवकांनी पुढे यावं आणि ह्या धंद्यामध्ये आपली भरभराट करून घ्यावी. थँक्यू अक्का, आम्हाला तुमचे 2 मिनिटं आम्हाला दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. तर आज आपण आलेलो एका कारखान्यात. तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण बघितलीच असेल. तर हा पण एक एक्सपिरियन्स मला घ्यायचा होता खूप आधीपासून. मी ठरवलेलं हा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, पण मी मित्राचा होता कारखाना, पण त्याला मी बोललो नव्हतो की मला असं आखणी वगैरे करताना व्हिडिओ बनवायची. तर आज त्यांनी स्वतःहून मला कॉल केला. मी जेवून झालेलो आणि त्यांनी स्वतःहून मला कॉल केला की ये एक गणपतीची आम्ही आखणी बनवायला स्टार्ट करतोय. तर आपण आता त्याला पण भेटूया, तर सांगूया त्याच्याकडून काहीतरी माहिती घेऊया याची पूर्ण ह्याच्यात घालतोय. तर भेटूया तर त्याला, त्या मित्राला ज्यांनी मला कॉल करून स्वतःहून बोलवलं आखणी वगैरेची व्हिडिओ बनवतो. हा भाऊकर ज्यांनी मला हेल्प पण केली, कारण की मी जास्त तुम्हाला माहिती असेल, तुम्ही व्हिडिओ बघितले. तर सांग कसं आहे, कुठे आहे आपला हा लोकेशन वगैरे? नक्कीच हा लोकेशन आपला हर वर्षी आपल्या महानगरपालिका आपल्याला प्रोव्हाइड करते जागा. काही ठराविक जागा असतात त्या कारखान्यांना प्रोव्हाइड करते. गेल्या वर्षी जसं आमचं डीमार्टच्या इथे होतं नालासोपारा ईस्टला. सो ह्या टायमाला आपला आकांक्षा बिल्डिंगच्या इथे, चंदन नाक्याच्या इथे सिग्नलच्या जवळ आपला कारखाना आहे आई चंडिका कला केंद्र. तो सो माझा मित्र नक्कीच मला माहिती आहे चांगल्या नवीन त्यांनी एक स्टार्टअप केलं आहे. तर त्याला एक साथ म्हणून आणि डोक्यात त्या थिंकिंग होती, त्यांनी मला सांगितलेलं. सो मला ते डोक्यात आलं आणि आम्ही आज एका नावाजलेल्या गणपतीची आम्ही आखणी करायला घेतलेली. सो मी त्याला कॉल केला, तो बोला मी जेवून लगेच येतो. त्यांनी प्रतिसाद पटकन दिला आणि तो लगेच आला. त्याच्या मेहनतीच्या अशी 10 नक्कीच देईन मी. सो आला. तर बघायला गेलं तर आमचा कारखाना खूप वर्षापूर्वी, जसे की नितीनदाच्या पप्पांनी सांगितलंच आपल्याला. सो आम्ही ते नितीनदाचे मित्र म्हणून आम्ही काही त्याचे शिष्य म्हणून हातभार आम्ही लावायला येतो इथे हर वर्षीप्रमाणे. तर धन्यवाद. नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा आणि आमच्या कारखान्याच्या पेजला नक्कीच सपोर्ट करा, आई चंडिका कला केंद्र. नमस्कार. ह्याच्या पुढे अजून एक गणपतीचं आखणी बाकी आहे, तर त्याला पण मी येईल, व्हिडिओ शूट करेल, तर ती पण व्हिडिओ तुम्हाला येईलच. नक्कीच. त्याला भेटू दुसऱ्या अजून एका आखणीच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.